दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या अश्वयात्रेला सुरुवात झाली आणि ह्या यात्रेची 400 वर्षांची परंपरा आहे। या यात्रेमध्ये अश्वप्रेमी हे आपले अश्व पारंपरिक पद्धतीनं घेऊन येतात। त्यातच डोईफोडे बंधू यांचं अश्वसुद्धा दाखल झालेत। ते पाहण्यासाठी यात्रेमधील भाविक भक्त आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। हे अश्व वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत आणि ह्या अश्वांची एक वेगळीच ओळख आहे। मारवाडी, सिंध, काठेवाडी ह्या प्रजातींचे घोडे सध्या यात्रेत दाखल झालेत। या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातींचे अश्व पाहायला मिळतात। महाराष्ट्रासह इतर राज्यातून अश्व यात्रेमध्ये दाखल होत असतात। ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी पशुप्रदर्शनाची यात्रा समजली जाते म्हणल्यापेक्षा इथं ते कल्चर आहे, संस्कृती आहे। बाकी तुम्हाला सारंगखेडा महाराष्ट्रात दुसरीकडे अजून इतरत्र कुठे यात्रा भरतात तिथं तुम्हाला ही संस्कृती कधीच बघायला भेटणार नाही। इथे तुम्हाला अश्व, उंट, गाढव, घोडे, श्वान ह्या प्रकारच्या जनावरांना बघायला भेटते। गायींचं प्रदर्शन भरतं, कुक्कुट प्रदर्शन भरतं। हे इतरत्र दक्षिण भारतामध्ये कुठेही प्रदर्शन हे अशा गोष्टीचं भरत नाही। आणि श्री क्षेत्र खंडोबा असल्यामुळे इथलचे मराठवाड्यातले सर्व जे काही खंडोबा भक्त आहेत ते इथं दाखल होतात आणि त्यांना खूप हे बघून आनंद होतो। पालखी निघती खंडोबाची आणि या गोष्टीने सगळं इतकं आनंदमय आणि सांस्कृतिक वातावरण भारावून जाते। इथं वाघ्या मुराळीचा पण सांस्कृतिक कार्यक्रम होतो। खूप सुंदर अशी ही दक्षिण भारतातली यात्रा आहे। आज आपण बघितलं तर इथं मारवाड प्रजातीचे घोडे आहेत। मारवाड प्रजातीचा घोडा एकदम सुंदर दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि अप्रतिम एकदम ॲटिट्यूडमध्ये तो घोडा दिसतो मारवाड। त्या तुलनेत सिंध घोडा थोडा दिसायला कमी असतो, पण चालण्यामध्ये त्याला बघण्यासारखं म्हणजे त्याचा चॅलेंज नाही त्याला चालण्यात। सिंध घोड्याला हा कुठल्याही प्रांतात आणि कुठल्याही राज्यात चालू शकतो सिंध घोडा। आमच्याजवळ अश्व जवळपास एक 12 अश्व आहेत। त्यातमध्ये काही सिंध आहेत, काही मारवाड आहेत आणि 1-2 काठेवाड आहेत। आणि मी जन्मलो तेव्हापासून मला आठवते वडलोपार्जित आम्ही इथं येतो। पूर्वी तर आमचे पूर्वज बैलगाडीमध्ये यात्रेत होत होते, पण आता या सर्व काळामध्ये गाड्या घोड्यांची व्यवस्था झाल्यामुळं हे सर्व गाड्या घोड्यांमध्ये येतात। पूर्वी बैलगाडीमध्ये सुद्धा इथं यात्रेला येत होते आणि 2-2 महिने यात्रा माळेगावची चालत होती।